नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. छोट्या चॅनलचं नाव फार्मा हस्लर आणि आज आपण बघणार नॉन एक्वेस सॉल्व्हेंट. नॉन एक्वेस सॉल्व्हेंट म्हणजे हा आपला टॉपिक चालू आहे. नॉन एक्वेस टायट्रेशनचा सेकंड पार्ट चालू आहे सपोज व्हिडिओचा, आणि यामध्ये बघणार नॉन एक्वेस सॉल्व्हेंट. नॉन एक्वेस सॉल्व्हेंट काय असतात आपण टायट्रेशन बघितलं होतं की जे टायट्रेशन की जे म्हणजे विदाऊट वॉटर ॲज अ सॉल्व्हेंट न यूज करता टायट्रेशन परफॉर्म केलं जातं त्याला नॉन एक्वेस टायट्रेशन असं म्हणतात. नॉन एक्वेस टायट्रेशन म्हणजे वॉटरशिवाय दुसरं कोणतं पण आपण सॉल्व्हेंट यूज केलं तर ते नॉन एक्वेस टायट्रेशन. ठीक आहे, तर नॉन एक्वेस सॉल्व्हेंट त्यासाठी यूज होतात. तर ते कोणते असतात त्याची डेफिनेशन आपण बघून घेऊ. द सॉल्व्हेंट अदर दॅन वॉटर आर नोन ॲज अ नॉन एक्वेस सॉल्व्हेंट. म्हणजे पाण्याशिवाय दुसरं कोणतं पण सॉल्व्हेंट यूज केलं तर ते नॉन एक्वेस सॉल्व्हेंट. ठीक आहे, समजला विषय. तर टाईप्स ऑफ याचे काही टाईप पडतात, 4 टाईप पडतात. त्याचे चार टाईपसाठी महत्त्वाचे आहेत की आपण जसं बघितलं होतं की हे कसं की ब्रॉन्स्टेड लवरी थेरीवर सगळं कॉन्सेप्ट बेस आहे. तर आपल्याला ते पण थेरी आठवून ठेवावं लागेल आणि आपण याची कॅटेगरी बघून घेऊ. तर पहिले टाईप बघून घेऊ. टाईप कोणचे आहेत? प्रोटोजेनिक सॉल्व्हेंट, प्रोटोफिलिक सॉल्व्हेंट, 3 नंबरचा अप्रोटिक सॉल्व्हेंट आणि 4 नंबर ॲम्फिप्रोटिक सॉल्व्हेंट. तर असे 4 टाईप पडतात नॉन एक्वेस सॉल्व्हेंटचे. ठीक आहे, तर आपण बघूया आपला पहिला टाईप कोणचा आहे आपला की प्रोटोजेनिक सॉल्व्हेंट. प्रोटोजेनिक सॉल्व्हेंट म्हणजे इथं तुम्हाला प्रोटोजेनिक या शब्दावरून लक्षात येते. आपण जर का संधीचा विग्रह केला, विग्रहाची संधी केली काय असते तिथं प्रोटोजेनिक म्हणजे प्रोटो म्हणजे प्रोटॉन. ठीक आहे, हा झाला आपला प्रोटॉन. जेनिक म्हणजे जनरेट करणं, तयार करणं. म्हणजे असं सॉल्व्हेंट की जे प्रोटॉन तयार करते. म्हणजे प्रोटॉन तयार करणार तर कोणाला देणार, प्रोड्यूस करणार, देणार, डोनेट करणार. तर म्हणजे असं सॉल्व्हेंट की जे प्रोटॉन जनरेट करून डोनेट करते. दे कॅन डोनेट प्रोटॉन. ठीक आहे, पहिली प्रॉपर्टी दे कॅन डोनेट प्रोटॉन. दे आर ॲसिडिक इन नेचर. ते कसे असतात? ॲसिडिक इन नेचर असतात. आणि दे इनहॅन्स द स्ट्रेंथ ऑफ वीक बेस. जसं आपण बघितलं होतं की स्ट्रॉंग. आता हे प्रोटोजेनिक आहे म्हणजे हे डोनेट करणार तर कोणाला? बेसला डोनेट करणार. ठीक आहे, म्हणजे बेस ॲक्सेप्ट करणार. तर मग हे कोणचे याच्यात ॲक्सेप्ट करणार की आणि वीक बेस ॲक्सेप्ट करणार. वीक बेससाठी हे आपण यूज करणार की प्रोटोजेनिक सॉल्व्हेंट. ठीक आहे, हे होतं प्रोटोजेनिक सॉल्व्हेंट. याचं एक्झाम्पल आहे HCl आणि H2SO4. ठीक आहे, आता बघूया प्रोटोफिलिक सॉल्व्हेंट. प्रोटोफिलिक सॉल्व्हेंट या शब्दाचा विग्रह केला आपण तर माहीत पडेल. प्रोटो म्हणजे प्रोटॉन आणि प्रोटोफिलिक म्हणजे लविंग. प्रोटोफिलिक म्हणजे लविंग म्हणजे अट्रॅक्शन. आपण म्हणजे अट्रॅक्शन म्हणजे ॲक्सेप्ट करणं, म्हणजे जवळ बोलावणं, असं होतं त्याचा प्रोटोफिलिक सॉल्व्हेंट. तर प्रोटोफिलिक सॉल्व्हेंट म्हणजे दे कॅन ॲक्सेप्ट प्रोटॉन. म्हणजे ते कसे करणार? प्रोटॉन ॲक्सेप्ट करणार. म्हणजे याचं नेचर कसं असणार? याचं नेचर बेसिक असणार. ठीक आहे, हे आपल्याला इथं हिंट भेटली मोठीच्या मोठी, त्याच्यामुळे आपण ध्यानात ठेवू शकतो. म्हणजे प्रोटॉन ॲक्सेप्टिंग म्हणजे प्रोटोफिलिक म्हणजे प्रोटॉन ॲक्सेप्टिंग आणि ते कसे असणार? बेसिक इन नेचर. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल बघितले आपण. याचे एक्झाम्पल लिक्विड अमोनिया, अमाइन्स किंवा कीटोन्स हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, हे होते पहिले 2 पॉईंट याचे टाईप्स. आता आपण बघूया पुढचे टाईप. तर पुढचं टाईप कोणतं आहे? ते अप्रोटिक सॉल्व्हेंट. अप्रोटिक सॉल्व्हेंट हा आपल्या या नॉन एक्वेस टायट्रेशनच्या हिशोबानं दृष्टीने बघितला तर खूप महत्त्वाचा टॉपिक बनते. आणि अप्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे कसे राहणार? आता इथं तुम्ही बघू शकता अप्रोटिक म्हणजे H पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि अप्रोटिक म्हणजे हे नसणार, याचं काही घेणं देणं नाही आहे आपल्याला. H पॉझिटिव्ह काही घेणं देणं नाही आहे अप्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे दे डज नॉट डोनेट प्रोटॉन और ॲक्सेप्ट प्रोटॉन. म्हणजे ते प्रोटॉन डोनेट पण करणार नाही आणि ॲक्सेप्ट पण करणार नाही. म्हणजे ॲज अ रिझल्ट ते कसं राहणार? बेसिकली दे आर न्यूट्रल इन नेचर. म्हणजे ते कसे राहतात? त्याचा pH 7 न्यूट्रल राहतील ते. असे सॉल्व्हेंट म्हणजे अप्रोटिक सॉल्व्हेंट. ठीक आहे, मग ते कसं राहतील? मग ते प्रोटॉन डोनेट पण करत नाही, ॲक्सेप्ट पण करत नाहीत. मग ते ॲज अ कॅटलिस्ट म्हणून रिॲक्शनमध्ये पार्ट करतील. कॅटलिस्ट म्हणजे पार्टच नाही करतील रिॲक्शनमध्ये, फक्त रिॲक्शनचा रेट डिटर्मिन करतील की डिक्रीज कसं करायला, रेट कसा कमी ठेवायचा, जास्त ठेवायचा, फास्ट स्लो, हे त्यांच्या हाती राहणार. ठीक आहे, याचे एक्झाम्पल कोणते? बेन्झीन किंवा क्लोरोफॉर्म हे त्याचे कॉमन एक्झाम्पल आहे. ठीक आहे, अप्रोटिक सॉल्व्हेंट आपण बघितलं. त्याच्यानंतर ॲम्फिप्रोटिक सॉल्व्हेंट. ॲम्फिप्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे कोणचे की आता आपण इथं आपण जर का या शब्दाचा मिनिंग बघितला आपण बायोलॉजीमध्ये शिकलो असेल की ॲम्फिबियन्स म्हणजे जे कसे 2 ड्युअल नेचर शो करतात. जसं ॲम्फिबियन्सचं एक्झाम्पल बघितलं की फ्रॉग कसा म्हणजे बेंडक कसं राहते? ॲम्फिबियन्स म्हणजे ते कसं की दोन्ही नेचर शो करते. म्हणजे काय म्हणतात त्याला, ते पाण्यात पण राहते, जलचर पण आहे आणि जमीन पण राहते. ठीक आहे, तर म्हणजे ते ड्युअल नेचर शो करते. तसंच हे ॲम्फिप्रोटिक सॉल्व्हेंट जे असतात हे पण हे ड्युअल नेचर शो करतात. हे कसं ॲसिडिक पण म्हणजे प्रोटॉन डोनेट पण करू शकतात आणि ॲक्सेप्ट पण करू शकतात. तर अशामुळे याला ॲम्फिप्रोटिक सॉल्व्हेंट म्हटलं आहे. दे आर एबल टू डोनेट ॲज वेल ॲज ॲक्सेप्ट प्रोटॉन. ठीक आहे, तर याचं नेचर कसं राहील? याचं नेचर ड्युअल राहील. याचं जर का कधी हे ॲसिडिक पण राहतील, कधी बेसिक पण नेचर शो करते. हे त्यांच्या म्हणजे टाईपवर डिपेंड करते, म्हणजे टाईमवर डिपेंड करते की काय नेचर शो करणार. तर याचे एक्झाम्पल कोणते आहेत? वॉटर किंवा ॲसिडिक ॲसिड हे त्याचे कॉमन एक्झाम्पल आहेत. तर ठीक आहे, आपण याच्यासाठी एक केस स्टडी बघून घेऊ म्हणजे त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे ध्यानात येऊन जाईल. आपण एक्झाम्पल घेतलं ॲसिडिक ॲसिडचं CH3COOH. तर याचं जर का आपण डिसोसिएशन केलं तर CH3COO निगेटिव्ह
प्लस H पॉझिटिव्ह एक आयन आपल्याला मिळते. म्हणजे यानं कसा प्रोटॉन आपल्याला हा भेटला म्हणजे डोनेट केला, म्हणजे तसा आहे ना प्रोटोजेनिक ॲज इट इज ॲज वर्क ॲज अ प्रोटोजेनिक. ठीक आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये काय केलं, जर का आपण याचा प्रेझेन्समध्ये हेच रिॲक्शन आपण जर का इन प्रेझेन्स ऑफ परक्लोरिक ॲसिड, जर का आपण हेच रिॲक्शन परक्लोरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये केली तर काय होणार की हे आपला ॲसिडिक ॲसिड प्लस क्लोरिक ॲसिड, म्हणजे इथं काय होईल, हा जो याचा आहे की नाही, हा परक्लोरिक ॲसिडमधला हा ओढून घेईन आणि हा ॲक्सेप्ट करून घेईन. मग इथंसा हा कसा झाला प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणजे प्रोटोफिलिक. इथं आहे ना नेचर शो कसं केलं प्रोटोफिलिकचं, म्हणून याला 2 नेचर शो करले असं म्हणतात. म्हणून हा कसा ड्युएल नेचर आहे. ठीक आहे. म्हणून याला एम्फिबियन सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे 4 टाईप होते. हे 4 टाईप नॉन एक्वस सॉल्व्हेंटचे आहेत. हे आपल्या टायटलमध्ये यूज होतात. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.